तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर मग आज आपण बसलेलो होतो, पेपरला टाईम आहे आपल्या अजून, म्हणजे आजच व्हिडिओ बनवतो आपण, कारण आपल्याला टाईम भेटतो पेपर झाल्यावर, त्याच्यामुळे. तर आज आपण पेपर म्हणजे प्रेडिक्ट नाही करत आहे, पण आपल्याला वाटतं की असे क्वेश्चन येऊ शकतात. आपण आता 3 जण बसलो होतो, कुंदन सर, स्वामी सर आणि मी. तर आम्ही बसलो आणि विचार करत होतो काय काय येऊ शकतात. तर मग त्यानुसार आपण डिस्कस करू काय काय क्वेश्चन येऊ शकतात, तुमच्यासोबत शेअर करूया. तर स्वामी सर, पहिल्या चॅप्टरमधून काय येऊ शकतं आपल्याला? पहिला चॅप्टर तर बघ ते औषधी प्रयोग मार्ग, त्याचा तर एक एसीक्यू फिक्स आहे बघ. एसीक्यू येईल आता नंतर त्याच्यात आपल्याला टॉपिक नाही सांगता येणार, म्हणजे ते काय पाच topic mark सांगता आहे, येणार. पाच mark मोठं आहे. नाही, दोन हा, पेन त्याचं काही नाही अडचण नाही, पण जे आपलं जे मेन म्हणजे सिंगल ड्रग आहे त्याचं वेटेज बघ 10 मार्क्स आहे. 10 मार्क्स. 10 मार्क्स त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल मध्ये करावं लागेल. तर त्यामध्ये ना बघ भल्ला तक तर काही बिलकुल चान्सेस नाही, ते Okay. नाईस टू नो आहे. ओके. तर आपल्याला 4 ड्रग्स आहे जे मस्ट टू नो आहेत, ज्याच्यामध्ये गुडूची, भल्लातक सोडून गैरिक आणि गंधक आणि अमलकी. गैरिक, गंधक आणि अमलकी. तर मला काय वाटते गुडूची आणि अमलकी मधून येण्याची यावेळेस चान्सेस आहे. गुडूची आणि अमलकी गुडूची काही आणि त्यामध्ये काही स्पेसिफिक सांगता येईल का? हा, मी म्हणतो की मला अशी गट फिलिंग आहे की बघा अमृतारष्ट येऊ शकते ओके. आणि अमलकी आधी चूर्ण, बस याच्यामधून हे दोन वाटतात मला. आणि हे पण वाटते धात्री लोह. आणि याच्यामधून काय वाटते बघा, अमलकीमधून वाटते च्यवनप्राश. कुंदन सर तुमची सोय आहे तुम्हाला? त्यात आता कारण च्यवनप्राश लास्ट इयरला आलो होतो, त्याच्यामुळे थोडं गुडूची हा. घन हे येऊ शकतं. तुम्हाला ते असं म्हणजे ते शंचमनवाटी म्हणून असं इक्वेशन टाकू शकता त्यावेळेस, म्हणून ते येऊ वाटतंय. शकतं. त्यानंतर अमृताष्टन अमृतादी गुगुळ, आणि टाकलंच तर गुरुची जर सत्व सत्व. टाकणार. अमलकीमधून ते एकतर धात्रीलोह, त्रिफळाघृत आणि च्यवनप्राश मेन म्हणजे जर करायचंच म्हणलं तर अमलकी आणि गंधक हे करू शकता. आहे ना. त्यानंतर गैरिक मधून फक्त लघु शिक्षकरस करा, लघु शिक्षकरस. म्हणजे करा हेच नाही असं, पण पण येण्याचे चान्सेस वाटतं. आहे. त्यानंतर गैरिक प्रदेह आणि वर्ण करले ह्यावेळेस येण्याचे चान्सेस आहे ओके. या टॉपिक मध्ये. या टॉपिक म्हणून त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आता भस्म आणि याच्यामधनं खूप वास्ट आहे भस्म. वाचता आहेत सगळं. तर वाचायचं सगळं आहे. प्रिडिक्ट आपण काहीच नाही करू शकत, फक्त आपल्याला जे वाटतं आपण आपली फिलिंग शेअर करतो हा, बस. हा. तर मला काय वाटते बघ, आपण जर फर्स्ट पेपर मध्ये जर आपला अभ्यास जर चांगला केला तर ऑलमोस्ट आपले म्हणजे 50% जास्त आपले ते जे सिंगल ड्रग्स आहेत, सिंगल ड्रगचे जे भस्म आहेत हो, ते cover cover होऊन आहे, cover cover आहे. होऊन जाईल. त्याची मात्रा पण होऊन जाईल, मारण शोधन सगळं होऊन जाईल. जर तुम्ही जर फर्स्ट पेपरचा जर चांगला अभ्यास कराल तर मग याचा काही एवढा ताण नाही पडणार तुम्हाला. ओके. तर मला काय वाटतं याच्यामध्ये कोणतं पडेल, यशत भस्म पडू शकते. यशत किंवा आलेला आहे, यावरची पण पडू शकते. ओके. यशत भस्म किंवा मग लोह भस्म. त्याचं कारण लोह भस्म आणि ताम्र भस्म, मी ती सांगतो, यशत, ताम्र, लोह. कारण ताम्र आणि लोहाची जी मारण प्रक्रिया ती वेगळी आहे. ओके. तुम्हाला यामध्ये ह्या वर्षी वंग, ताम्र, नाग आणि लोह भस्म. ओके. म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही बघताय ऍड केलं की वंगलो. हे आणि मुक्तापिष्टी आणि प्रवापिष्टी वगैरे यांचं भस्म येऊ ओके. शकतो. आणि आलंच तर टंकनचा भस्म येऊ शकतो. ओके. त्यानंतर पुढच्या चॅप्टर मधून आपल्याला बघ पुढचा चॅप्टर आहे औषधी कल्पवन. ओके. यामध्ये मला तर वाटते भाई सगळ्यात सोपं म्हणजे आरोग्यवर्धिनी. आरोग्यवर्धन वाटे. आरोग्यवर्धिनी नाही, आम्ही जेव्हा डिस्कस करतो ना तर आम्हाला असं वाटलं की गर्भपाल असतील, लक्ष्मी विलास असतील. नाही, पण मला काय माहित नाही वाटते पण की आरोग्यवर्धिनी टाकून देतील यावेळेस. नाही, आम्ही लक्ष्मी विलासची ट्रिप खूप भारी केली होती त्याच्यामुळे. त्यानंतर याच्यामध्ये कुमार कल्याण रस, गर्भपाल रस आणि लक्ष्मीविलास. अजून आलंच तर सुशेखर रस येऊ शकतो. आणि परपटीमधून पंच अमृत परपटी चान्सेस मला थोडे कमी वाटतात. त्यानंतर मकर ध्वज आणि हेमगर्भ पोटली हे येण्याचे चान्सेस आहे. ओके. पुढच्या चॅप्टर मधून तर पुढचं चॅप्टर आहे बघा आपला औषधी कल्प 2. ओके. तर यामधून मला वाटते यामधून संजीवनी वटी येऊ शकते. संजीवनी आम्हाला पण तेच वाटत. संजीवनी वटी, योगराज गुगुळ आणि पंचगुण तेल. बस पंचगुण आम्ही पंचगव्य कृत म्हणतो. पंचगव्य घृत वाटत होतो. योगराज गुगुतेना च्यवनप्राशवल्या तर फिक्स आहे. बिलवादी गुटिका, संजीवनी वटी, बिलवादीचे पण चान्सेस आहेत. आणि आलं तर पुष्ययोगी चूर्ण म्हणून पण हा पण येऊ शकतो. हा वाटते चान्सेस.
कारण ते थोडं ऑड वाटते येऊ शकतं असं. येऊ शकते एवढं. त्यानंतर पुढच्या चॅप्टरमधून डोसेज फॉर्मॅट कॉस्मेटिक हे पूर्ण म्हणजे कंपल्सरी चॅप्टर म्हणजे करावं करावंच लागतील आपल्याला, लागेल. केल्याशिवाय म्हणजे पूर्णच करावं लागेल आपल्याला, सोडायला नाही जमणार. न्यूट्रास्युटिकल्स मधून कुष्मांडवले कुष्मांडवले. फलग्रीचं विचारू शकता, ब्राह्म रसायनचं ब्राह्मण रसायन ते वाटते मला पण एक गट फिलिंग ब्राह्मण रसायन असे. मला वाटते खजुराती म्हणते, खजुराती म्हणतं आहे ते एकदम भारी व्हायचे मस्त एकदम. त्यानंतर अनुपात प्रयोग मार्ग आणि औषधी खर्च यामध्ये किशोर गुगुळचा अनुपात विचारू शकता, रससिंधूरचा अनुपात सांगा वगैरे. हेच नारायण चूर्ण वगैरे बाकी नाही. मला नाही वाटत की त्याची न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यू पण विचारतील म्हणून, एवढं नाही म्हणजे डीप मध्ये नाही विचारणार. पण लिहून टाकायचं आपण जर आपल्याला जेवढी माहिती और असेल तर. आलाच पेपर काकायांवटी वगैरे असं काही. तर मित्रांनो आपल्याला तर वाटत नाही पेपर वाढणार आपला पेपर खूपच छान येणार आहे अशी आपण अपेक्षा करूया. त्यानंतर औषधी प्रयोग मार्ग आहे, त्याच्यामध्ये मुखमान त्वकचं हे जे आहे ते त्वक चांगलं करून हे मुखत्व हे येऊ शकतं असं वाटतंय. मूत्रमार्ग मधून मूत्रमार्ग डायरोटिक्स लिहू शकतो आपण. डायबेटिक्स वगैरे बाकीचे पुढचे चॅप्टर बाकीचे तर पाच मार्कचे ते तर मॉडर्नचे करूनच ठेवा लागते, त्याला केल्याशिवाय विलाज नाही. तुमचा अभ्यास झालेला आहे का? झालेलं आहे ना, पूर्ण झालंय. झालाय पण थोडं कॉन्फिडन्स अजून रिव्हिजन नाही ना. रिव्हिजन नाही, रिव्हिजनची पण गरज नाही आम्हाला तर. झालंय पूर्ण रिव्हिजन पण झाले आमचे, तर काय टेन्शन नाही. खूप एकदम पॉझिटिव्ह माइंड आहे. ठीक आहे तर मित्रांनो आपण देऊ पेपर. चला बघूया पेपरा दिवशी काय होतं. तर बाय बाय.